ऋषी पंचमी भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी सप्तऋषींचे स्मरण करून ऋग्वेदातील मंत्र, विमानाचा शोध, ग्रहण आणि ग्रहांचे ज्ञाता. भाद्रपद शुक्ल पंचमी म्हणजे ऋषी पंचमी. या दिवशी कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वशिष्ठ या सप्तऋषींचे स्मरण करून त्यांचे पूजन केले जाते. आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण होण्यासाठी तसेच भावी पिढ्यांचे कल्याण व्हावे म्हणून स्त्रिया हे व्रत करतात. गुरुवार दिनांक 28 सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पूजेचा मुहूर्त आहे. या दिवशी ज्या सप्तऋषींचे पूजन आपण करतो ते कोण आहे, त्यांचे महत्त्व काय यावर टाकलेला हा प्रकाश झोत. गुरु वशिष्ठ, दशरथांचे राजगुरू, ऋग्वेदांचे 7 हे मंडल लिहिलेले आहे. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, ते राजा दशरथांचे राजगुरू आणि सूर्यवंशी राजांचे पुरोहित होते. भगवान श्रीराम आणि लक्ष्मण यांचे शिक्षण त्यांच्याकडे पूर्ण झाले. ऋग्वेदांच्या मंडल 7चे मुख्य लेखक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्याकडे कामधेनू नावाची दिव्य गाय पण होती. गुरु कश्यप, संपूर्ण सृष्टीचे पिता, त्यांच्या व नावावरून काश्मीर. महर्षी मरीची पिता आणि कर्दम ऋषींची मुलगी कला यांचे पुत्र कश्यप ऋषी यांनी दक्ष राजाच्या 13 मुलींशी विवाह केला होता. कश्यप ऋषींना सृष्टीचे पिता मानले जाते. त्यांनी देवता, असुर, नाग आणि मानवासहित सर्व जीवांना जन्म दिला. काश्मीरचे नाव त्यांच्याच नावावरून पडले. अत्री गुरु, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, ग्रहण आणि नक्षत्रांचा अभ्यास केलेला आहे. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र कर्दम ऋषींची मुलगी अनसूया यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना विष्णूचे अंश दत्तात्रेय, ब्रह्माचे अंश चंद्र आणि शिवाचे अंश असले दुर्वास हे 3 पुत्र होते. प्राचीन काळात वैज्ञानिक अशी त्यांची ओळख होती. ग्रहण आणि नक्षत्रांचे गहन अध्ययन केले होते. गुरु भारद्वाज, राईड बंधूंच्या हजारो वर्ष आधी भारद्वाज ऋषींनी विमानाचा शोध लावला होता. त्यांचा विमानशास्त्रात प्रवासी लढाऊ विमान, स्पेस शटल यान यांचाही उल्लेख मिळतो. एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर उड्डाण करणाऱ्या विमानांचा विमान अदृश्य करण्याच्या तंत्रज्ञानाचाही उल्लेख त्यात आहे. गुरु विश्वामित्र, राजर्षी ते ब्रह्मर्षी दिव्यास्त्रांचे ज्ञाता होते. राजा गादीचे पुत्र, त्यांनी तपस्येद्वारे क्षत्रियत्वातून ब्राह्मणत्व प्राप्त करून ब्रह्मर्षी पद मिळवले. त्यांनी भगवान राम आणि लक्ष्मण यांना प्रशिक्षण दिले. त्यांनी श्रीरामांना दिव्यास्त्रांचे ज्ञान दिले. त्यांनी ऋग्वेदामधील सर्वात महत्त्वाच्या गायत्री मंत्राचे तसेच अनेक ग्रंथांची रचनाही केलेली आहे. गौतम गुरु, कठोर तपस्या केल्याने अवतरलेली आहे गोदावरी नदी. गौतम ऋषींच्या कठोर तपस्येमुळेच गोदावरी नदी त्र्यंबकेश्वर येथे अवतरलेली आहे. त्यामुळेच गोदावरीला गौतमी असेही म्हटले जाते. ऋग्वेदातील अनेक सूक्ते त्यांनी लिहिलेली आहेत. त्यांना न्यायशास्त्राचे प्रणेतेही मानले जाते. त्यांची पत्नी अहिल्या प्रातस्मरणीय पंचकन्यांपैकी एक आहे. गुरु जमदग्नी, जमदग्नी हे ज्ञानी आणि तेजस्वी ऋषी होते. ते धनुर्वेदात निपुण होते. त्यांनी गोवंशाच्या रक्षणासाठी ऋग्वेदात 16 मंत्र रचले. शीघ्रकोपी अशी त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांच्या रागीट स्वभावाची आजही चर्चा होते. जमदग्नी हे भगवान विष्णूचे अवतार असलेल्या परशुरामांचे पिता होते. तर ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन माहितींसाठी माझ्या मयूज वर्ल्ड 18ला सबस्क्राईब करा. आज असणाऱ्या ऋषी पंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.